नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत गुरुपौर्णिमा निमित्त प्रसादासाठी बेसन लाडू। त्यासाठी इथे साहित्य मी घेतले 2 वाटी बेसन घेतले, नंतर 2 चमचे मोठे बारीक रवा, पाऊण वाटी साखर, साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, त्यानंतर पाऊण वाटी तूप आणि वेलची पावडर। कढई आपली गरम झाले, आपण तूप टाकून घेऊया थोडं। याच्यामध्ये आपण आता बेसन भाजून घेणार आहोत। आपण आता याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया। आपण हे सगळं बेसन याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। आपलं असं अर्धवट असं बेसन भाजून झालंय। आपण आता याच्यामध्ये रवा टाकून घेऊया। आपण ते उरलेलं तूप पण ह्याच्यात मगाशी टाकून घेतलं आपण याच्यामध्ये। तर हा रवा पण याच्यामध्ये चांगला असा भाजून घेऊया आपण। आपलं हे बेसन आता चांगलं भाजून झालंय, छान बेसनला कलर आला आहे। आपण हे आता परातीमध्ये काढून घेऊया, थंड करूया आपण हे आता परातीमध्ये काढून घेतलंय। हे आता चांगलं थंड करून घेऊया, नंतर आपण साखर मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये। आपलं आता बेसन हे थंड झालंय। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत, त्यानंतर पिठी साखर। आपण आता मिक्स करूया। हे आपण आता याच्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर चांगली मिक्स करून घेतले। आपण हे आता लाडू असे वळून घेऊया। आपण असं लाडू वळून घेऊया। असं लाडू वळून घेऊया। हे आपले तयार झालेले आहेत बेसनचे लाडू। हे तुम्ही लाडू नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।